आजची रेसिपी आहे डाळिंबी उसळ किंवा वालाची उसळ। त्यासाठी कढईमध्ये घेतलं आहे तेल, त्यामध्ये घातलं आहे जिरं, हिंग आणि 2 मोठे कांदे बारीक चिरून इथे घातले आहेत आणि 7-8 कढीपत्त्याची पानं घालून मस्त असं खरपूस भाजून घेतलं आहे। तांबूस रंगाचं झाल्यावर त्यावर मी आलं लसूण ठेचून घातलं आहे, ते देखील खरपूस भाजून घेतलं आहे। त्यानंतर त्यामध्ये हळद, धणा जिरा पावडर, लाल तिखट, मालवणी मसाला घालून खरपूस असे हे मसाले परतून घेतले आहेत। त्यानंतर इथे मी मोठ्या आकाराचे 2 बटाटे मोठे तुकडे करून घातले आहेत, कारण वाल शिजताना ते त्याच्याबरोबर अगदी मऊ होऊन जातील आणि त्यासाठी मोठे तुकडे करायचे आहेत। इथे मी 150 ग्रॅम वाल सोलून घेतले आहेत, छान निवडून देखील घेतले आहेत आणि त्यानंतर ते व्यवस्थित परतून घेतल्यावर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातला आहे आणि आता हे सगळं मी एकजीव करून घेते आहे। चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि यामध्ये शिजण्यासाठी मी गरम पाणी वापरणार आहे, म्हणजे भाजीला रंग खूप छान येतो आणि वालही पटकन शिजतात। आता इथे मी जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढं गरम पाणी घातलं आहे आणि त्यानंतर एकजीव करून झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिटांसाठी शिजण्यासाठी ठेवून देणार आहे। वाल शिजायला थोडासा वेळ लागतो आणि त्यासाठी त्याला 15 मिनिटं तरी मी झाकण ठेवून शिजवलं आहे। मधून मधून चेक करते आहे, नाहीतर कधी कधी वाल अतिशय जास्त शिजून त्याचं पूर्ण लगदा होतो आणि त्यासाठी इथे मी एकदा चेक केलं तर वाल थोडेसे शिजण्यासाठी बाकी होते। आता हे पूर्ण शिजले आहेत। त्यानंतर यामध्ये घातलं आहे कांदा खोबऱ्याचं वाटण, बारीक पेस्ट करून घातलं आहे आणि ते सुद्धा एकजीव करून घेतलं आहे। आता एक शेवटची उकळी काढून त्यानंतर मी यामध्ये थोडासा गरम मसाला घालणार आहे वरून आणि मस्त अशी कोथिंबीर पेरून वालाची भाजी खाण्यासाठी तयार आहे। भाकरीसोबत छान लागते, चपातीसोबत छान लागते, वरण भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा, चविष्ट आहे। आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशाच माझ्या छान छान रेसिपीज पाहत राहा। थँक्यू।